सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय कोटी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व जगाचा एकच नियंत्रण करता परमेश्वर आहे. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समूर्त दशांगुलम. ही प्रार्थना रोज प्रत्येकाने म्हटली पाहिजे. हे जर तुम्ही म्हटला नाही तर तुम्हाला सुख शांती समाधान आयुष्यात कधीच मिळणार नाही. आजचं प्रवचन जे आहे ते 63व प्रवचन आहे. भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार महासत्ता बनणार स्वर्गीय आकाशवाणी. आता इथे जे चालतंय व्यादामधली भाषा आणि त्याला सपोर्ट किंवा पाठिंबा मिळतो स्वर्गातून. काय चुकलं काय बरोबर या दृष्टीने हे सांगितलं जातं. तर त्या दृष्टीने धर्माची सुधारणा होणे आवश्यक आहे. आतापर्यंत धर्मामध्ये खिचडी खा, बटाटा खा, अमुक खा तमुक खा सांगितलं. आपण तसं प्रत्यक्ष राम प्रभूंनी एकादश करताना फळं खायला सांगितलं. अशा दृष्टीने सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्या कधी आचरणात आणत नाही. त्यामुळं आपल्याला देवभक्ती करता येत नाही किंवा भक्तीचं आपल्याला फळ मिळत नाही. आता पुढं बघा. ओम सह सुनु मातरौ शुचे जाता जाते आरोचयत महान महिम रोता वृद्धा. जन्मजात शुद्ध पवित्र वासा हा स्वर्गपुत्र सोम. आता बघा सोम आणि सोमरस. चंद्र जो आहे याला सुद्धा सोम म्हटलं. या जो अमृत आहे याच्यापासून जो रस पास होतो त्याला आपण सोमरस म्हटलं जातो. आता सोमरस जो आहे आपण काय करतो, कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध तापवतो, हवेत ठेवतो आणि त्यामुळे चंद्राचे किरण त्या दुधात पडतात आणि त्यावेळेला त्या दुधामध्ये सोमरस म्हणजे अमृत रस तयार होतो. आणि त्याच दिवशी दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण मध आणून जर बशी ठेवलं चंद्र प्रकाशात आणि ते जर त्या दिवशी चंद्रप्रकाश बशीवर पडला तर त्याच्या सुद्धा चंद्राचा सोमरस प्रकट होतो, म्हणजे अमृत प्रकट होतो, सोमरस प्रकट होतो. ही पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत जी आहे तर सोमरस वृक्ष झाडं कोणती, हा सोमरस कशात आहे याचा आपण आता संशोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिमालयाच्या पठार भागामध्ये सोमवल्ली नावाची वनस्पती आहे. सोमवल्ली म्हणजे ऊसाची जी एक जात आहे की जी बारीक बारीक लावळ्यासारखी तयार होते, गवतासारखी, ती सोमरस. आणि हा ऊस जो आहे ना त्याचाच एक भाग आहे. म्हणजे सोमवल्ली आणि ऊस हे दोन ना एकच आहेत, फक्त त्यांच्या वाढीमध्ये कमी जास्त प्रमाणात फरक आहे, पण त्यांच्यामध्ये जो रस आहे तो एकच आहे, हिरवट रस. ऊसाचा रस हिरवट आहे आणि सोमरस तो हिमालयात जी झाड बारीक बारीक वनस्पती आहे ती गुरांना खाऊ घालतात, ती पण हिरवट रस आहे. तर सोमरस हिरवा रस जो ऊसाचा आहे त्याच्यातून चांगला वाळल्यानंतर त्यातून आरपार तळ दिसतो, शिवाय तो प्रकाशतो, त्याचा उजेड पडतो. अशा दृष्टीने हा सोमरस आहे, शुद्ध, जन्मतः शुद्ध आहे. आता हा रस आता पाणी समजा तुम्ही प्यायला घेतलं, हे पाणी चांगलं आहे का वाईट, गढूळ आहे का नितळ आहे का, याच्यात काही जंतू आहेत का, क्षार आहे का, हे आपण सगळं असं पाहतोय पाण्यामध्ये. तसं सोमरसामध्ये नाही. सोमरस हा जन्मतः शुद्ध आहे, त्याच्यामध्ये दैवी शक्तीचे घटक आहेत आणि ते सगळे आपल्या इंद्रियांना शरीराला पोषक आहेत आणि ते पोषक आहेत ते आपल्या शरीरावर कसे पोचवायचे
आता या ठिकाणी हा मंत्र दिलेला आहे त्यांनी. देव ऋषी पवन सोमा देवता गायत्री छंदा षडजा स्वर हा मंत्र दिला. हे देवस्थान आहे. ज्यावेळेस या ठिकाणी आपण गायत्री छंद आणि षडजा स्वर म्हणू त्यावेळेस हा रस म्हणजे याच्यामध्ये हालचाल म्हणजे आवाज तयार होऊन हा रस म्हणजे आपल्या शरीरामध्ये पसरतो. त्यामुळे आपले जिवंतपणा येतो. हा जन्मतः शुद्ध आहे. याच्यामध्ये दूषितपणा कुठलाच नाही. फळांचा रस, आंब्याचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी हे सगळं शुद्ध आहे, अशुद्ध नाही. म्हणून 1 नंबरचं शुद्ध आहे. म्हणून याला महत्त्व दिलेलं आहे. सोमरस प्याता देव. मानवाला सोमरस प्यायला दिला जातो. मानव आणि देव हे दोन्ही बी समान होतात. आता समजा एका पाहुण्याला तुम्ही दूध प्यायला दिलं आणि तुम्ही पण दूध प्याला, तेव्हा दोघं दूध प्याल्यानंतर तुम्ही दोघांची बुद्धी समतोल झाली आणि एकमेकांनी तुम्ही चांगल्या विचाराने बोलायला लागले. म्हणजे हे सोमरसाचं उदाहरण आहे. सोमरस देवांना प्यायला द्यायचा. इंद्रादी जे सगळे देव आहेत ते पितात आणि तो सोमरस मानवाला पण प्यायला दिला जातो. त्यामुळं त्याचं शरीर शुद्ध बनतं. जन्मजात शुद्ध हा सोमरस आपल्या शरीरात उतरला. उसाचा रस आणि नारळाचं पाणी हे दोन्ही जर आपल्या शरीरात उतरली तर आपल्या शरीरामध्ये जे जो लोह धातू आहे उसाचा त्याला तांब्याची जोड मिळते या नारळाच्या पाण्यातून आणि मग त्याच्यामध्ये शुद्ध रक्त तयार होतं. शुद्ध अशुद्ध होत नाही. शुद्ध जल तयार रक्त तयार होतं आणि शरीरात फिरू लागतं. जुने जे संस्कार आहेत तुमच्या शरीरात आले, तुमचे जन्म किती झाले, तुमचे आई वडील किती झाले, आजोबांचे किती झाले, सगळे तुमच्या जन्म 10 लाख झाले. आई 10 लाख, बाप 10 लाख झाले, 30 लाख. आजा 10 लाख, 10 लाख, 50 लाख. म्हणजे तुमच्या शरीरावरती 50 लाख एवढे संस्कार आलेले आहेत. आणि हे संस्कार देव नाही, देव कोणी काढू शकत नाही. म्हणून देवाने सांगितलं की सोमरस आपला जो आहे तो पेल्यानंतर देवांचे पूर्वजन्मातले काही संस्कार असतील ते आणि मानवाचे जे काही अनंत संस्कार झालेले शरीरात ते रस पेल्यानंतर लय शकत 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं शरीराचं शुद्धीकरण व्हायला लागतं. अनुवंशिक दोष हटवा, 10 लाख रुपये खर्च तरी ते होऊ शकत नाही. कारण अनुवंशिक दोष कोणीच हटू शकत नाही. असं औषध पण नाही. पण सोमरस असं काय औषध आहे की ते आपल्या शरीरातले अनुवंश हटू शकतं, तिला पूर्णता देऊ शकतं. कारण ते शुद्ध आहे जन्मतःच. ऊस आहे, ऊस पिळला का लगेच रस तयार होतो शुद्ध, त्यात कुठला अशुद्धपणा येत नाही. आंब्याचा रस गाळला का शुद्ध, नारळ फोडलं का पाणी शुद्ध, फळांचा रस घातला का शुद्ध. हा ऐका, तर सांगायचा मुद्दा असा आहे की सगळं शुद्ध आहे. म्हणून देवांना सुद्धा सोमरस पाजणे किंवा देणे आवश्यक आहे. जेव्हा तर देव सोमरस पितात कसे आहे तर ते प्रकाशमय दृष्टीने पितात. आता मी त्या पंचमुखी शिवलिंगाला कल्केश्वरांना दररोज सकाळच्या बारी होम गणपती आणि कल्केश्वरांना पिठोरांना सोमरस म्हणजे दुसरा रस देतो. आता त्या ठिकाणी एक दिवस मला वाटलं बा हे देव सोमरस कसं काय पितात शंकर भगवान. तर त्या पिंडीवर जेव्हा सोमरस पडला तेव्हा त्याचा प्रकाश पडला आणि तो प्रकाश पडल्यानंतर भगवान शंकराने तो ग्रहण केला. आणि मग थोड्या वेळाने भगवान शंकर उभे राहिले पांढरे स्वच्छ शुभवर्णामध्ये बर्फासारखे. मला म्हणले बघा संशय घ्यायचा नाही, मी सोमरस पितो, मला पिढीचा सोमरस पाहिजे, जो देईन त्याचं कल्याण होणार आहे. आणि पाणी पाजून आम्हाला काय म्हणले भ्रष्ट करता, आम्ही काय पृथ्वीवरचं पाणी पितो का. भगवान शंकर म्हणले आम्ही पृथ्वीवरचं पाणी पित नाही, आम्ही स्वर्गातला अमृत पितो आणि फळातला रस पितो म्हणजे सोमरस पितो. दुसरं काय आम्हाला चालत नाही. आमची शरीर अवस्था अशी आहे. समाज तसा काय वागत नाही. पाणी घालतोय रोज त्या देवाला, हे आंघोळ आहे देवाची, देव पुढं पाणी पितो.
खरं कारण असं आहे की गंगा कोणा डोक्यात उतरली? शंकर भगवंताची. मग शंकर भगवंत डोक्यात गंगा उतरली, गंगेच्या तोंडातलं पाणी खाली उतर, ते उष्ट पाणी शंकर पेत नाही. इथं सुरुवात झाली ना शास्त्राला. इथं सिद्धांत सिद्ध झाला. इथंच शंकराने सगळं खोडून टाकलं की मी गंगेचं उष्ट पाणी पेत नाही. मग आता गंगा निघाली जटेतून बाहेर, सगळं झालं, चाललं. हे समाजाकरता दिलेलं आहे. आता फळांचा रस, नारळाचं पाणी स्वच्छ, ऊसाचा रस निळसर रंगाचा आहे आणि तो रस गोड आहे, म्हणून त्याला सोम रस. सोम म्हणजे चंद्रापासून निर्माण झालेला हा रस. त्या चंद्रापासून जी वल्ली वनस्पती वगैरे ती सोमवल्ली म्हणजे ऊस, नारळ, केळी, पपई हे जे आहेत, वल्ली म्हणजे वेली, ह्या ज्या वेलीपासून तयार झालेले जे झाडं आहेत, वृक्ष आहेत, ते सोमरस देतात. आता आंबा, फळं हे वल्ली नाहीत, पण त्यांच्यात जो रस आहे, दशा आहेत, त्या वल्ली आहेत, म्हणून त्याला सोमवल्ली म्हटलं. आंब्याला दशा आहेत ना, म्हणून आंबरस सोमवल्ली दशा. तर आंब्याच्या सोमवल्ली ह्या दशा आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं कार्य चालतं. तर त्या दृष्टीने सोमरस हा जन्मतः शुद्ध आहे, म्हणून आपण पण त्यामुळे शुद्ध होतो, अशुद्ध होत नाही. आता पाणी अशुद्ध पवित्र, याने काय होणार आहे? पाणी शिपून काय शुद्ध होणार आहे? मुळीच होणार नाही. हे सगळे मनातल्या कल्पना काढण्याच्या गोष्टी आहेत. आपला शुद्ध आणि पवित्र धर्म पाळायचा असेल तर सोमरसच पिणे आवश्यक आहे. आता तुम्ही जेवण करताय, खाताय, पिताय, तर तुम्हाला दररोज एक फळ खायला हरकत नाही. दररोज एक फळ खाल्लं तर तुमच्या शरीरात जे अनुवंशिक दोष आहेत, DNA आर्यन अनंत कोटी वर्षाचे, ते फक्त 10 ते 20 सेकंदामध्ये शरीरातून शुद्ध व्हायला लागतात. तुम्ही दररोज थोडा उसाचा रस, नारळाचं पाणी प्यालात तर तुमचं रक्त नवं तयार होणार, सोमरसमयुक्त, अमृतमयुक्त. आणि मग आपलं जुनं जे रक्त आहे, त्याच्यात जे संस्कार आहेत, ते सगळे निघून जातात. पेशी नवीन तयार होतात, तांबड्या, पांढऱ्या, फ्रेटनेस, चपट्या, त्या पेशी सोमरसापासून पोषल्या जातात, नवीन तयार होतात. त्यामुळे आपल्याला सोमरस हा शुद्ध आणि पवित्र आहे. तर याचा आपण आता उपयोग आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. पवित्र व असा स्वर्गपुत्र सोम आहे. स्वर्गपुत्र, आता बघा, स्वर्गामधून, स्वर्ग म्हणजे स्वर्ग अमृत आहे, आणि अमृत धारण करणारा जो देव आहे, सूर्य सोमपुत्र आहे, तर तो सोमपुत्र या पृथ्वीतलावर आहे, चंद्र म्हणून. तर त्याच्याकडे सोमरस आहे, आणि तो सोमरस ऊसामध्ये, नंतर फळामध्ये, नारळाच्या पाण्यामध्ये, आमरसामध्ये उतरतो. आणि तो शुद्ध सोमरस असल्यामुळे आपलं शरीर शुद्ध होण्याकरता परिपूर्ण मदत होते. आपण जेव्हा पूजा करायला बसतो ना, तेव्हा असतो अशुद्धी बाबा, पवित्र पाणी शिपडतो, काही होत नाही. त्याच्यापासून काय होत नाही, कारण पाणी वरून पडते ना शरीराच्या अंग, काय शुद्ध होणार आहे? पूजा करण्याच्या अगोदर तुम्ही देवाला सोमरस द्या, सोमरस तुम्ही पण प्या, मग पूजा सुरू करा. म्हणजे मग तुम्हाला सवळं ववळं पाळायची गरज नाही, कारण तुमचं शरीर हे सवळ्यापेक्षा सुंदर आणि उत्तम बनलेलं आहे. आणि हे बनल्यानंतर आपल्याला शुद्ध अवस्था प्राप्त होते. देवाला शुद्ध करायचं. तुमच्या देवापुढं काय वाकडं तिकडं भूतियान मार्गाचे देऊन माणसं, वरण भात आमटी, गुलाबजामुन, पेढे, बर्फ, हे पितृयान मार्गाचं खाणं, म्हणजे तुमचे देव पितर आणि तुम्ही पण पितर स्वरूप. मग फळ आणि दूध, हे देवान मार्गामध्ये फळ आणि दूध, हा फळ आणि दूध घेतो म्हणजे हा देवयान मार्गातला माणूस झाला. त्याच्यावर 24 तास देव राहणार. दैवी शक्ती आपल्या शरीरात 24 तास टिकून ठेवायची असन आणि कायम आपला जय मिळवायचा असेल अखंड, तर दररोज एक फळ खाल्लं पाहिजे, किंवा सोमरस थोडा प्याला पाहिजे.
तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सतत यशस्वीपणा येईल. शनी आला, मंगळ आला, गुरु आला, राहू आला, केतू आला, भानावती आली, करणी आली, जादू आलं, टोणं आलं, अमुक आलं, तमुक आलं, तुला असं रे, तुला तसं रे, तू मरशील रे, तू जागायचं रे, असं होईल तसं होईल रे, या सगळ्या कल्पना ज्या थोतांड आहेत अंधश्रद्धेच्या, त्या काढून टाका. कारण सोमरस हा जन्मदात शुद्ध आहे, पवित्र आहे, अविनाश आहे, अमर आहे. म्हणजे तुम्ही सोमरस पर्यंत तुमच्या शरीरावरती छंद आणि स्वर, ऋषी देवता छंद आणि स्वराचं कवच तयार होत. त्यामुळं तुमचं शरीर देवमय स्वरूप बनतं आणि मग देवाचे संवाद तुम्ही ऐकू शकता. उदाहरणार्थ रामप्रभू, श्रीकृष्ण, दत्त, हनुमान हे फलाहारी आहेत, सोमरस पिणारे आहेत. यांचं जे ज्ञान आहे ते आपण ऐकलं पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपला फायदा होतो. सर्व धर्मं परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वं मोक्षामि शुचः. भगवान कृष्ण सर्व धर्मात त्याग करून तुम्हाला एकट्या शरणे, सर्वसात त्याग कर, धर्म कर्म सगळं, मग मी तुला मला एकटा म्हणजे ब्रह्म, ज्याचा नाश होत नाही, जन्मत नाही, ते ब्रह्म, तो सोमरस, तो तुझ्या शरीरात तयार होईल. त्यामुळे तुझं कल्याण होईन. यदा यदा हे धर्मशय ग्लानिर्भवति भारत साधन साधन संस्कृत धर्म संयोगे. तर परमेश्वराने सांगितलं की धर्माचा ज्यावेळेला ऱ्हास व्हायला लागला, तर धर्माचा आता ऱ्हास झालेला आहे. आता धर्म पसातळा चाललेला आहे, आता धर्म नष्ट होत चाललेला आहे, आता धर्माचं कोणी राहिलेलं नाही. विज्ञानवादी बनले, नास्तिकवादी बनले, वाकडे तिकडे खाऊ लागले, वाकडे तिकडे कपडे घालायला लागले, आचरण त्यांचे वाकडे तिकडे झालं सुरू. हे सगळे धर्माचं थोतांड सुरू झालेलं आहे. धर्माचे तुकडे तुकडे झाले. कोणी एक एक विषय घेऊन पेज होतं आपलं मत मांडतो, तेच लोक मागऱ्या धरतात. असं चालत नाही. चंद्र म्हणजे चंद्र, सूर्य म्हणजे सूर्य. तर त्याप्रमाणे हा शुद्ध सोमरस जो आहे तो आपल्या शरीरात आल्याबरोबर आपल्या डोक्यात जे वैकल्पिक जीव आहे, विचार आहेत, वाकडे तिकडे विचार येतात, ते नष्ट होतात. चोरी करणे, पळून जाणे, मारामारी करणे, दम देणे, लोकांना लोबाडणे आणि पैसा हडप करणे, 2 नंबरचे व्यवहार करणे, हे जे विचार आहे, सत्य सोडून असत्याच्या मार्गाला चालणे. सोमरस पेल्यानंतर हे विकार आपल्या शरीरात येत नाही. षड्रपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर हे सोमरस पेल्यानंतर हे विकार नष्ट होतात, तसे नष्ट होणार नाहीत. आता काय बा, मी साधू बनलो, ध्यानात बसलो, बरं बसला, 8-10 दिवस त्यांनी पूजा केली, काय खाल्लं नाही, झालं त्याला थोडं ज्ञान झालं, समज उठला, लागला वरण भात आमटी खायला, म्हणजे पुन्हा तो पेतर झाला. म्हणजे तुम्ही जे आता खाताय तेच पुन्हा खायला लागला. त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये दैवी शक्ती आली होती म्हणजे ती निघून गेली. उदाहरणार्थ आता तुमचं शरीर आहे शुद्ध जल, शुद्ध आणि पवित्र. आता गायला कांदा खाऊ घातला, तर काल दूध लय चांगलं, आज काय कांद्याचा दूध वास येत रे बाबा, काय रे कांदा खा, नको नको दूध नको, मी नाही पेत, मी नाही पेत. 2 दिवस गेला, पुन्हा गायला ऊस खाऊ घातला, मग गायचं दूध पाहिलं, गोड लागायला आणि म्हणजे दूध लय चांगलं राहू, ऊसाचं गोड दूध आहे. तसा हा सोमरस जो आहे, हा सोमरस जो आहे, गायीला ऊस खाऊ घातल्यानंतर तिच्या दुधात गोडी तयार होते. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये दिव्य शक्ती, चैतन्य प्राप्त होतं, गोडवा तयार होतो. म्हणजे आपल्या शरीरातलं दूषित भाग सगळा निघून गेला. तुम्ही कांदा खाल्ला, वांग खाल्लं, बटाटा खाल्ला, अमुक खाल्लं, तमुक खाल्लं, आमंगळ खाल्लं, त्या गायीच्या कांद्यासारखं कांदा खाल्ल्यानंतर जसा दुधाचा परिणाम होतो, वास होतो, तसा तुमच्या शरीराचा वास सुटतो. तुमच्यावर कुठलाही देव येत नाही, तुमचं किती वरडलं तर कोणी भेटणार नाही. कारण शरीर सुगंधित पाहिजे. मग पुढं काय झालं, गायला ऊस खाऊ घातला, गायला ऊस खाऊ घातल्यानंतर गायीचं शरीर पवित्र बनलं. जन्मदाता ऊस पवित्र होऊन ते शरीर पवित्र झालं आणि कांद्याचे जे गुणधर्म शरीरात वाईट होते ते सगळे सोमरसाने, ऊसाच्या रसाने बाहेर फेकून दिले आणि शरीर, रक्त शुद्ध, दूध शुद्ध झालं.
तसं आपण जेव्हा सोमरस पिऊ तेव्हा आपलं शरीर पवित्र निष्कलंक होणार आहे, तसं होणार नाही. आणि हे धर्माचं खरं रहस्य आहे. चारही वेदामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. प्रत्येक देवाला सोमरस पाजला जातो. आता प्रत्येक घरी पाहुणा चहा दिला जातो तेव्हा त्याचा सन्मान चहातून होतो. तसं प्रत्येक देवाला पूर्वी सोमरस द्यायचे, आता सोमरस देत नाही कोणी. त्यामुळे आपली जी भक्ती आहे ती अशुद्ध हा मंगल म्हणजे भूतियार मार्गातला आणि पितृयान मार्गातून आपण लटकून राहिलो आहोत. त्यामुळे आपल्या मुळाबाळाचा वंशाचा किंवा तुमच्या कर्तबगारीचा कधी विकास होणार नाही. जोपर्यंत तुमच्याकडे दैवी शक्ती आहे तोपर्यंत तुम्ही मोठ्या पदावर राहणार आहात. जोपर्यंत तुमची गाईला ऊस घालताय, दूध चांगली देते, तोवर डेअरीवाला दूध घेणार. पण ज्या दिवशी कांदे खाऊ त्यांना दूध नसते म्हणून तो डेअरीवाला घेणार नाही. तशा प्रकारची आपल्या शरीराची जी अवस्था आहे ती आपण देह शुद्ध करून भजनी भजावे. असं आपण भजनी भजलो पाहिजे, शरीर शुद्ध ठेवलं पाहिजे. तेव्हा आपला देव प्रसन्न होणार. तसे देव प्रसिद्धी सिद्धी प्रसन्न होणार, तसे होणार नाही. त्याच्या पुढं काय सांगितलं, असा हा स्वर्गपुत्र सोम आहे. महान यज्ञाला कीर्तिमान करणाऱ्या आपल्या 2 मातांना जन्म झाल्याच दीप्तिमान करतो, म्हणजे प्रकाश देतो. 2 माता म्हणजे दुर्लोक म्हणजे स्वर्गलोक आणि पृथ्वी त्याच्या 2 माता. कोणाच्या? सोमरसाची. आपण सोमरस पेलो, आता याचा अर्थ फार गोड आहे. सोमरस पेलो आपल्या शरीरातून प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर प्रकाश लहरी बाहेर पडणार. आणि त्या 3 लाख प्रकाश लहरी शरीरातून बाहेर पडल्या की आपल्या स्वर्गापर्यंत आपला प्रकाश लहरी जाणार पोहोचणार आणि पुन्हा पृथ्वी सर्वत्र पोहोचणार. म्हणजे या 2 माता आहेत, त्या 2 मातांना सहकार्य करतो हा स्वर्गपुत्र. म्हणजे याच्या शरीरामध्ये अमृत आहे आणि ते अमृत जे आहे त्या दृष्टीने आपल्याला त्याचा फायदा होतो. हा फायदा आपण करून घेतला पाहिजे. ओम सह सप्तधेतिभिः हेतः नद्या आजिन्वत् अद्रुहावयाः एकम् अक्षे वा आवृधुः. सर्व नद्या या अक्षय सोमाला वाढवतात. आता सर्व नद्याच्या कडेला जसा लव्हाळा वाढतो तशा प्रकारचा हा सोमरस म्हणजे ऊस वाढतो. पाण्याशिवाय ऊस वाढत नाही, इथे मागचा मुद्दा मानला. आणि सोमरस म्हणजे ऊस जो आहे नदीच्या कडेला पाण्याचा पाणथळ जागेत असतो. पाणथळ जागेत असतो लव्हाळा, नंतर तुमचं पानकणस, ते जशी पाण्यामध्ये राहतात वाढतात तसं हा ऊस भरपूर पाणी असल्यानंतर वाढतो. कारण त्याच्या शरीरामध्ये सगळा रसच असतो आणि तो पवित्र रस तो आपल्याला देतो. म्हणून आपण तो जन्मताच पवित्र आहे, अविनाश आहे. म्हणून आपण त्याचा सहकार करायला पाहिजे, प्यायला पाहिजे. सर्व नद्या अक्षय म्हणजे त्याचा क्षय होत नाही अशा सोमाला वाढवतात. आता याच्यामध्ये अक्षय शब्द वापरला. परिपूर्ण अक्षय म्हणजे कधी क्षय होत नाही किंवा नष्ट होत नाही. आता सोमरसामध्ये महत्वाचा मुद्दा इथं आलेला आहे. का हो, सोमरस प्यायला दूध प्यायला काय होतं? अहो तर संपून जातं, परत प्यावं लागतं. मग सोमरस प्यायला काय वैशिष्ट्य आहे? तर सोमरसामध्ये लोह, तांबे, जस्त, सोने आणि चांदी आणि अनेक घटक जे आहेत त्यांचे स्फटिक आहेत, त्यांच्या अनेक कण आहेत, त्यांच्या अनेक पद्धतीचे निर्णय अवस्था आहेत. जीवनसत्व, खनिज, अमोनिया, आशिष हे घटक हे आपल्या शरीराला पोषक असावं लागतात. ते सगळे घटक त्या सोमरसामध्ये आहेत आणि तो अक्षय आहे म्हणजे कधी क्षय न पावणार. आता याच्यामध्ये माझी अशी, आता मी समजा आज सकाळी रस पेलो, मग उद्या नाही पेलो चालन का? चालन, कारण तो अक्षय आहे. याचा अर्थ असा आहे की त्याचा नाश होत नाही.
सोमरसामध्ये जे लोह आहे आणि तांब आहे, जस्त आहे, म्हणजे अल्फा किरण आहे संरक्षण करणारा, अमृतमय किरण आहे, पवन सोम किरण आहे, हवा आहे, वायू आहे. तर त्याप्रमाणे सगळं आपल्या शरीरावर तयार अक्षय म्हणजे कधी तो आपल्याला नष्ट होऊन देत नाही. मग शरीर सोडल्यावर काय होतं एकाने विचारला तर शरीर सोडल्यावर सोमरसाचं काय होतं? अहो हे तर खरी मजा आहे, ऐका तर खरं. सोमरस पिणारा जो मनुष्य आहे त्याचं शरीर छंद आणि स्वरांनी, ऋषी देवता छंद आणि स्वरांनी दिव्य बनतो. ज्याप्रमाणे नारळा करवंटी भक्कम बनते तशा प्रकारचं सोमरस पिल्यानंतर आपल्या शरीरावर एक बळकट कवच तयार होतं. आणि ते कवच तयार झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बाहेरचं कुठलाही कसलाही प्रयोग शरीरात येत नाही. म्हणून सोमरस महत्वाचा मानलेला आहे. आणि तो अक्षय म्हणजे कधी क्षय न पावणारा, नाश न होणार, न भंग, अभंगाचे अभंग असा तो सोमरस आहे. त्याच्यामध्ये दैवी गुण आहे. सोमरस म्हणजे काय जीवात्मा आहे का? हो, जीवात्माच आहे. कारण सोमरस हा जीवात्मा आहे. आपला जो जीव आहे त्या जीवाला सोमरस उत्तेजित देऊन त्या जीवावर कवच तयार करतो. म्हणजे शेंगदाण भुईमग लावला की शेंगदाणे टारपाळी तयार होतं छंद आणि स्वराने. त्याच मगाच होतो शेंगदाणा तयार होतो, ऋषी बनतो. त्या शेंगदाणे बारीक कोंब येतो, तो देवता बनतो. म्हणजे चारही तत्व आपल्या शरीरात सोमरसामुळे तयार होतात, ऋषी, देवता, छंद आणि स्वर. आणि ते शरीर सोमरसाचं बनल्यानंतर आपलं शरीर हे कायम जिवंत राहतं, अविनाश राहतं. याला काय पुरावा आहे का तुमच्याकडं? कसला गप्पा मारिता? एक जण आता म्हणलाच. त्याचं कारण सांगतो की भगवान श्रीकृष्ण हे सोमरस पित असत, दही पित असत, फळांचा रस पित असत आणि भरपूर तपश्चर्या करत असत. असं करता करता त्यांचं देहवासन झालं आणि त्यांच्या शरीराचा जो हृदयाचा भाग आहे तो भाग पाण्यात टाकला. मग तो भाग जाऊन तिकडे ओरिसाच्या म्हणजे जगन्नाथपुरीला लागला. तिथल्या राजा स्वप्नात जाऊन देवाने सांगितलं का मी आलेलो आहे, मला पांगऱ्याच्या किंवा वनस्पतीच्या झाडा त्याच्या मूर्ती म्हणून त्या ठेव. त्याप्रमाणे त्या राजाने भगवान कृष्णाचं कलिजा हृदय त्या झाड वृक्षामध्ये त्या झाड मूर्ती म्हणून ठेवलं. अजून ते ठोके मारते, धडधाड धडधाड धडधाड, टंग 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 आवाज होतो. मशीन जवळ नेली मूर्तीच्या तर ते आवाज दाखविते. म्हणजे याचा अर्थ आहे सोमरस अमर आहे का नाही? अमर आहे. समजा तर ज्ञानेश्वर महाराज पूर्वी उदाहरणार्थ आपण ज्ञानेश्वर महाराजांचं घेऊ. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर लिहिताना नेवाशाला होते तेव्हा ते फळांचा रस पित असत. भरपूर फळं खात असत, भरपूर फळं त्यांना याच्याकडे होती ते आणायची, प्रवरणायची आणि भरपूर खायची. आणि त्या फळं खाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. आणि त्यांचं शरीर म्हणजे सोमरसमय बनलं. मग त्यांनी आता जीवन समाधी जरी घेतली तर ती सोमरसमय बनल्यामुळं ती संजीवनी समाधी झालेली आहे. समाजाचं कल्याण करणारी, अनंत पिढ्या कल्याण करणारे भगवान परमात्मा बनला. सोमरस हा अक्षय हाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांची समाधी सोमरसामुळं अक्षय बनली. भगवान कृष्णाचं हृदय सोमरसामुळं अक्षय बनलं, अविनाश बनलं आणि ते आता कार्य करीत आहे. आता या सोमरसाचा आपल्याला फायदा होतो आहे. हा सोमरस जो आहे आता हा सगळ्यांना आनंदित करतो. आपल्या शरीरामध्ये 7 नद्या सांगितल्या, गंगा, यमुना, सरस्वती, तापी, गोदावरी, सुवर्णा, कृष्णा. तर सांगायचा मुद्दा असा आहे, नद्या जरी सांगितलं तर नद्या म्हणजे आपल्या शरीरातल्या नाड्या आहेत. आपल्या शरीरामध्ये 7 मुख्य नाड्या असून इळा, पिंगळा, सुषुम्ना, नंतर वज्र नाडी, ब्रह्मनाडी 5 झाल्या. रोहिण्या, नीला झाल्या 7. म्हणजे या 7 नाड्या आपल्या शरीरात 7 नद्या आहेत. आणि यांच्या 72,000 नाड्या ज्या आहेत उपनद्या आहेत. या सगळ्या शरीरातल्या ज्या नाड्या आहेत, शिरा आहेत,
याच्यामध्ये सोमरस आनंदित ठेवतो. नदीच्याकडे उसारपणे वाहतो, फळांच्या रूपाने झाडं वाढतात, नारळ वाढतो, आंबा वाढतो, ऊस वाढतो, नंतर फळं वाढतात, फळझाडं वाढतात. तर या दृष्टीने हा सोमरस आपल्याला अमर बनवणार. अमर कोण अमर काय घेऊन आला काय तू? मी सांगतो हा अमर काय आम्ही घेऊन आलो, पण कधी? सोमरस पिऊ तेव्हा. आम्ही जरी समजा हे शरीर सोडलं तरी सोमरस पित असल्यामुळं आमचं दिव्य शरीर अमृतमय सोमरसमय राहणार आहे, अनंत कोटी वर्ष कधी नष्ट होणार नाही. म्हणून तुम्हाला तुमचा असतो कायम ठेवायचा असेल, ब्रह्मस्थितीत जायचं असेल तर धर्माची सत्यरूपरेषा आहे ती समजून घ्या. सोमरस प्या, सुखी राहा. कारण सोमरसाशिवाय तुमची प्रगती कधीच होणार नाही, झालेली पण नाही. तुकाराम महाराज फळं खायचे. नंतर तुकाराम महाराज सतत चोपड्या बसून अभंग लिहायचे. तुकाराम महाराज सोमरस प्यायचे, उपाशी राहायचे, झाडात जंगलात बसायचे. त्यामुळं त्यांचं शरीर सदेह वैकुंठात जाण्याच्या योग्यतेचं बनलं, हे साक्ष पुरावा आहे. म्हणजे सोमरस पेल्यानंतर आपल्या जीवनातले सगळे प्रसुप्ता, रिद्धी, सिद्धी, ऐश्वर. दत्त महाराज हे रोज सोमरस पितात आणि त्यामुळं त्यांच्या भोवती ज्या रिद्धी सिद्धी शक्ती आहेत त्या सगळ्या इत्तमभूत काम करायला लागतात. त्यामुळे आपल्याला सुख, शांती, समाधान मिळतं. आपल्या शरीरात 7 नाड्या म्हणजे 7 नाड्या आहेत. इडा, पिंगळा, सुषुम्ना, ब्रह्मना, वज्रनाडी आणि ब्रह्मनाडी, नीला आणि रोहिणी. या 7 नाड्या मुख्य म्हणजे 7 नद्या आहेत. त्यांना खुश ठेवतो म्हणजे त्यांना आनंदित ठेवतो. आता आला अटॅक आला, अमुक आलं तमुकचा सोमरस पिल्यानंतर आपल्या ज्या शिरा आहेत त्या शरीरातल्या त्या 6 mm ते 10 mm काय राहतात. त्यामुळे आपल्या शरीरातलं जे काय रक्तस्पंदन क्रिया आहे ती व्यवस्थित होते. भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक प्रगती होते. कारण देह शुद्ध असला तर आध्यात्मिक प्रगती होईल, तशी होणार नाही. देवाचं ज्ञान आपल्याकडे घ्यायचं आहे, देवाचं ज्ञान आपल्याकडे आणायचं, देवाच्या सिद्धी मिळवायच्या, देवाचं सगळं पाहिजे. पण देवासारखं आचरण केलं आपल्याला मिळणार, तसं मिळणार नाही. भगवान कृष्ण म्हणाले सर्व धर्म परित्यज्यम, सर्वचा त्याग कर, माझ्या एकट्याकडे ये. म्हणजे तुला माझ्याकडे यायचं असेल तर माझं शरीर जसं आहे, माझं ज्ञान जसं आहे, माझं तत्वज्ञान जसं आहे तुला संपूर्ण अर्पण करण्यात येईल. जसं तुला देण्यात येईल तसं अर्जुनाला सांगितलं. त्याप्रमाणे तुम्हाला समजा राममय व्हायचे, राम सगळं ज्ञान मिळवायचे तर तुम्हाला फळं खाऊन, कंदमुळं खाऊन राहावं लागेल. तुम्हाला कृष्ण बनायचं असेल तर तुम्हाला दही लोणी खाऊन राहावं लागेल. हरी बनायचं असेल तर फळं खाऊन राहावं लागेल. हनुमान बनायचं असेल, हनुमान स्वरूप मिळवायचं असेल, रिद्धी सिद्धीचं हनुमान फळं खाऊन राहावं लागेल. म्हणजे हे सगळे उच्च कोटीची साधनं आहेत, हे सगळे सोमरस आधारलेले आहेत. कुठल्याही फालतू गोष्टी आधारलेल्या नाहीत. तुझ्या तू असं कर मग तुला असं होईन, तसं कर तुला असं होईन, पाणी घालून नाव घे, काही होणार नाही. पाणी घालून नाव घे, काही नाही होणार. फक्त सोमरस प्या आणि देवाचं नाव घ्या, तर तुम्ही शंकराबरोबर जाता, शिवशक्तीबरोबर जाता. त्यांचा लाभ होईन, आपले पुत्र सुटतील, आडी अडचणी दुरुस्त होतील, आपला कधी धोका होणार नाही. कारण आपल्याला जे ECG आहेत ते तुम्ही आता असं करा, आज तुमचा ECG काढा. किती आला? 3-3 mm आला. 1 2 3 4 5 6 3-3 mm आला. काय वाकडे तिकडे आले, खालीवर आले. मग तुम्ही सोमरस प्या महिना 3 महिने आणि परत तुमचा ECG काढा. मग तो 6 ते 10 mm आला. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य झालेलं आहे. तुम्हाला ब्रह्मज्ञान व्हायला लागलेलं आहे. जगाचं कल्याण करण्याचं ज्ञान तुमच्याकडे आलेलं आहे. आणि सर्वजण स्वधर्म सूर्य पाहो. स्वतःचा जो आत्मा आहे तो सूर्य पाहायचा असताना आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणण्याप्रमाणे
तर सोमरस प्यायला पाहिजे. तेव्हा आपला आत्मा जो आहे तो सूर्य, आपला आत्मा आपल्याला दिसन, आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. आपण कुठं आलो, कसं जायचं, काय. आता आपण कुठून आलो, ये बी वाला गणपती लोकातून आला, ओ वाला विष्णू लोकातून आला, ये वाला शिव लोकातून आला, बी वाला शिव लोकातून आला. पृथ्वीवर राहिला, तेच कार्य केलं, त्या सिद्धी प्राप्त झाल्या. पुन्हा शरीर सोडून जाताना तो पुन्हा ये बी गणपतीमध्ये गेले, ओ वाला विष्णू गेला, ये वाला शिव लोकातला, बी वाला शिव लोकांना, तिथून मग परमधाम, मग तो परमात्म्याकडे जाणार. अशा दृष्टीने ह्या पायऱ्या पायऱ्याने आपण परमेश्वर प्राप्ती करू शकतो. आपला वेद म्हणजे सिद्धांत सोमरसाला पोषक आणि उत्तम आहे. जगाला एकच पर्याय आहे, वेद मंत्र रक्त गळीच्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. धर्माचं प्रदूषण, ज्ञानाचं प्रदूषण, खाण्याचं प्रदूषण, औषध, पाणी, वातावरण आणि हे सगळ्या गोष्टीचं जे काही प्रदूषण आहे ते आपल्या शरीरातून हटलं पाहिजे. हटत नाही. सोमरस पिल्यानंतर छंद स्वरूप छंद तयार होतात, स्वर तयार होतात. मग आपल्या शरीरातलं प्रदूषण बाहेर जातं. कसं काय जातो? परवा काय, हे पाणी घ्या, हे नाही काठी सांडण्याच्याकडे जाऊ, तलावाकडे काठी बुडवा, बुडवली पाण्यात, हो बुडवली. काय होते? काय होत नाही. काठी स्थिर आहे, चौकून कचरा आहे त्या काठीच्या भोवतानी, आणि ती हालत पण नाही. मग काठी आपल्या ज्वारात, मग ज्वारात आपटली काठी, मग त्या पाण्यातला सगळा कचरा बाजूला निघून गेलेला आहे. तिथं काही राहिलं नाही. पाणी स्वच्छ निताळातलं दिसायला. तशा दृष्टीने आपण सोमरस पिल्यानंतर, छंद तयार झाल्यानंतर, स्वर तयार झाल्यानंतर आपल्या शरीरात जो हृदयावर इंद्रियावर जो दबाव आलेला आहे तो परिपूर्ण स्वच्छ होतो. इतकं महत्व या सोमरसाचं आहे. सोमरस हा परमधर्म आहे. सोमरस हे पूर्ण ब्रह्म आहे. सोमरस पूर्ण ब्रह्मांड आहे, याचा आपण स्वीकार केला पाहिजे. फळ हे पूर्ण ब्रह्मांड आहे. आणि तुमचं जे दही भात वरण अमुक तमुक आहे ते वरण शाकाहारी आहे, हे सबळ ब्रह्म आहे. आणि हे जे भूत्यान मार्गाचं वाकडं तिकडं ते अमंगळ ब्रह्म आहे. या दृष्टीने विचार करा, अभ्यास करा, आणि मग सत्य धर्माचा असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. हा सत्याकडून सत्याकडे करा, अज्ञानातून अंधारातून प्रकाशाकडे चाला, तेव्हा तुम्हाला सत्य धर्माचं ज्ञान होईल. तसं होणार नाही. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गो नदी गंगा मैया की जय. सर्व विश्वाचा नियंत्रण करा सत्ताधारी जो एकच परमेश्वर आहे, शिवक्षवक्षा भगवंत, सहस्र शीर्षा पुरुषा सहस्रपात समृत्या दशांगुलम. स्वयंभू विश्व राजा श्रीराम कलकत्ता महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात पाचवं महाशक्तीवर निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा देवी माता की जय. कालभैरव की जय. शरीचर की जय. हनुमान की जय. सर्व ऋषी जंतु की जय. सर्व देवताओं की जय. ऋषी देवता छंद सर्व की जय. सर्व जनतेचं कल्याण असो. हरिओम तत्सत. ओम शांती शांती.